नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गायत्री आणि आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्रीमध्ये. कधी कधी नातं हे फक्त रक्ताचं नाही तर मनाचं नातं देखील खरं असतं. आजची कथा आहे एक अशा सासऱ्याची जो फक्त सासरा न राहता वडिलांपेक्षा अधिक आधार देणारा माणूस बनतो. आजची कथा आहे एका अशा मुलीची जी गरीब घरातून आलेली आणि तिचं स्वप्न होतं वकील बनण्याची. लग्नानंतर तिला वाटलं आता तिचं स्वप्न स्वयंपाकघरात थांबतील, पण तिच्या आयुष्यात एक असा माणूस होता ज्यानं तिला सांगितलं, तू माझी सून नाहीस, तू माझी मुलगी आहे आणि प्रत्येक मुलीला तिचं स्वप्न साकार करण्याचा अधिकार मिळतो. ही कथा आहे धैर्याची, समर्थनाची आणि सासऱ्याच्या प्रेमाची. पुण्यातील एका शांत कॉलनीमध्ये देशमुख कुटुंब राहत होतं. घरात 3च माणसं होती. सुधीर देशमुख, सरकारी खात्यातून निवृत्त अधिकारी, त्याची पत्नी शारदा देशमुख, निवृत्त शाळेतील शिक्षिका, आणि त्यांचा मुलगा अमोल, जो सध्या सरकारी नोकरीत अधिकारी होता. देशमुख कुटुंब शिस्त, संस्कार आणि साधेपणासाठी संपूर्ण कॉलनीत प्रसिद्ध होतं. आता शारदाताईंची एकच इच्छा होती, घरात एक सून यावी जी घराला हसवेल. अमोलसाठी मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. एके दिवशी नात्यातील एका काकूंनी एक मुलगी सुचवली शारदा काकूंना. मुलगी खूप चांगली आहे, संस्कार चांगले आहेत, पण त्यांच्या घरची परिस्थिती थोडी गरीब आहे. अमोलचे वडील सुधीरराव शांतपणे म्हणाले, आम्हाला पैशाची सून नको, माणुसकीची सून हवी आहे. मुलीचं नाव होतं सोनाली. सोनाली साधी, शांत आणि अभ्यासू मुलगी होती. तिच्या डोळ्यात एक वेगळं स्वप्न होतं. पाहण्याचा कार्यक्रम उरकण्यात आला. लग्न ठरलं आणि लग्न पार देखील पडलं. काही दिवसात सोनाली देशमुख घराची सून बनली. लग्नानंतर सोनाली घरात सगळं काम मनापासून करत होती. शारदाताईंना मदत, स्वयंपाक करणे, घराची काळजी घेणे. पण तिच्या डोळ्यात कधी कधी एक शांत उदासी दिसायची. असेच दिवस लोटले. आता लग्नाला 3 महिने लोटले होते. तिच्या डोळ्यातील उदासी आणि शांतता सासरे आणि सासू दोघांनी बघितलेली. एके संध्याकाळी सुधीरराव अंगणात बसले होते. सोनाली चहा घेऊन आली. त्यांना चहा देऊन परत जात होती तेव्हा सुधीररावांनी तिला विचारलं, का गं सोनाली, तू खूप शांत दिसतेस आजकाल, काय झालं आहे का? सोनाली थोडी घाबरली आणि लगेच उत्तरली, नाही बाबा, असं काहीच नाही. जेव्हा सुधीररावांनी तिला फोर्स केलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं हळूच सांगितलं, बाबा, माझं एक स्वप्न होतं. मला पुढे शिकायचं होतं, वकील व्हायचं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, पण आमच्या घरची परिस्थिती मला पुढे शिकू दिली नाही आणि आता माझं लग्न झालं आहे, म्हणून मी ते स्वप्न माझ्या मनातच ठेवून दिलं आहे. तिचं म्हणणं ऐकून सुधीरराव काही क्षण शांत बसले आणि मग हसले आणि म्हणाले, बस एवढंच? सोनाली त्यांना ऐकून त्यांच्याकडं आश्चर्याने पाहत राहिली. सुधीरराव पुढे म्हणाले, सोनाली, तू आमच्या घरात आली आहेस म्हणून तुझं स्वप्न संपायला नकोत. उलट आता ती स्वप्न पूर्ण व्हायला हवीत. उद्या आपण एक काम करू, आपण कॉलेजला जाऊ. तू जा, LLBचा ॲडमिशन घेऊ. सुधीररावांचं बोलणं ऐकून सोनालीला विश्वासच बसत नव्हता. ती आश्चर्यानं उत्तरली, खरंच बाबा? हो, कारण तू माझी सून नाहीस, माझी मुलगी आहेस, असं सुधीरराव तिला सांगितले. शारदाताईंना जेव्हा हे कळालं त्या खूप आनंदी झाल्या. त्या म्हणाल्या, सोनाली, घराची काळजी करू नकोस. तू पुढं शिक, अभ्यास कर, बाकी घर मी सांभाळेन. त्या दिवसापासूनच सोनालीचं आयुष्य बदललं. सुधीररावांनी सोनालीला कायद्याच्या कॉलेजामध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत केली. सुरुवातीला तिला खूप भीती वाटत होती, पण सुधीरराव तिच्यासोबत दररोज बसून
तिचा अभ्यास ऐकायची. कायद्यांच्या पुस्तकावर त्यांचेही नोट्स असायच्या, त्या तिला अभ्यासात मदत करायच्या. कधी कधी दोघे मिळून तासनतास केस स्टडीवर चर्चा करत बसायची. सुधीरराव आणि सोनालीचा बॉन्ड बघून अमोलवी खूप आनंदित होता आणि तिला सोनालीचा खूप अभिमान असायचा. LLB पूर्ण करणं सोपं नव्हतं. रात्रभर अभ्यास, असाइनमेंट, कोर्ट, प्रॅक्टिकल्स. पण सोनाली कधीच थांबली नाही, कारण तिला माहिती होतं कोणीतरी आहे जो तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आहे. 3 वर्ष कधी गेली हे तिला कळलंच नाही. सोनालीने अंतिम परीक्षा देखील दिली आणि निकाल लागला. ती फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. पदवीदान समारंभाच्या दिवशी सोनाली स्टेजवर उभी होती. तिचं नाव पुकारलं गेलं. तिला LLB डिग्री मिळाली. डिग्री स्वीकारून ती खाली आली, पण तिला तिचे बाबा सुधीरराव दिसत नव्हते. थोड्याच वेळात स्टेजवर दुसरं नाव पुकारलं गेलं, सुधीर देशमुख. नाव ऐकून सोनाली आश्चर्यानं उभी राहिली. सुधीरराव गाऊन घालून स्टेजवर चालत होते. तेव्हा तिला कळालं, तिचे बाबा सुधीररावसुद्धा LLBसाठी ॲडमिशन घेतले होते. सुधीरराव डिग्री स्वीकारून खाली आले. सोनालीनं आश्चर्यानं विचारलं, बाबा तुम्हीसुद्धा? सुधीरराव हसले आणि म्हणाले, हो, कारण मुलगी शिकते आणि बाबा शिकणार नाहीत असं कसं चालेल? सोनालीच्या डोळ्यात त्या दिवशी आनंदाश्रू होते. त्या दिवशी फोटो काढताना सोनालीने सुधीररावांना मिठी मारली. ती म्हणाली, बाबा तुम्ही नसतात तर माझं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं. सुधीरराव हसले आणि शांतपणे म्हणाले, मुलींचं स्वप्न पूर्ण व्हायला हवीत, कारण त्यांच्या यशात घराचं खरं भाग्य असतं. प्रत्येक मुलीला असं कुटुंब मिळालं तर ती किती स्वप्न पूर्ण होतील याची कल्पना करा. घरात आलेली सून ही फक्त सून नसती, तर स्वप्नाने भरलेली कोणाच्या तर घराची मुलगी असते. जर अशाच सुनांच्या स्वप्नांना आधार दिला गेला तर घर फक्त घर न राहता स्वप्नाचं मंदिर बनेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथांसाठी कथा मंजिरी बाय गायत्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.